सन्माननीय अतुल म्हात्रे सरांच्या शुभास्ते कणकेशला सामनावीर किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे। मॅचचे प्रमुख पाहुणे शिक्षित आणि पदवीधर उच्च पदवीधर व्यक्तिमत्व अतुल म्हात्रे सर, आपणास आमची विनंती आहे। शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश केनी साहेबांच्या नावाची स्पर्धा भेटीसाठी आपल्या आलेली आहे आणि या स्पर्धेचा आपण इथे घटक झालेला आहात। मान्यवर या स्वरूपात आपणास आमची विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे मार्गदर्शन करावं। नाही, अतिशय चांगला उपक्रम आहे। मला खरोखर कल्पना नव्हती, मगाशी फोन आला की अशा प्रकारचे सामने इथे तालुका चिटणीस चषक या नावाने घेतले जात आहेत आणि हा शेतकरी कामगार पक्षाचा जो उपक्रम इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जो घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि याच्या पुढे देखील मी आग्रह करेन की इतर ठिकाणी देखील अशा प्रकारचे सामने असे उपक्रम व्हायला हवेत, जेणेकरून ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपलं जे काम आहे कार्यकर्त्यांचं ते देखील लोकांपर्यंत पोहोचत राहतं, त्यांना त्याची आठवण होत राहते आणि जसा आपला पक्ष घरोघरी पोचलेला आहे त्याचप्रमाणे त्या प्रत्येक घरातल्या युवकाला संधी देण्याचं काम आपण अशा प्रकारच्या सामन्यांमधनं उपक्रमांमधनं करतो। इतर ठिकाणी देखील मगाशी जसा आपण उल्लेख केलात की आपण कामगार क्षेत्रामध्ये असू द्या, शेतकऱ्यांसाठी असू द्या, आपण सातत्याने त्यांचे प्रश्न मांडत राहतो आणि ह्या संपूर्ण विषयावरती आपण भाष्य करून त्यांना न्याय देण्यासाठी काम करतो। तशीच ही काहीतरी एक प्रकारची आपण म्हणू शकतो की एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण इतरांना संधी निर्माण करून देतो, अशा प्रकारची संधी सातत्याने निर्माण करून दिली गेली पाहिजे आणि अशाच प्रकारे पुढे सगळे उपक्रम झालेच पाहिजेत। एवढंच बोलून थांबतो, धन्यवाद। चला, सामना स्टार्ट असणार आहे, काही झालेलं नाहीये। चला, आमची कमिटी तिथे गेलेली आहे। कुणी मैदानामध्ये शिरकाव करायचा नाहीये, सामना स्टार्ट असेल। आभार व्यक्त करतो। चला, खेळ स्टार्ट असेल। खेळाडूंनी क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे आणि चिपलाई क्रिकेट संघ तुम्हाला खेळाडू कक्ष सोडून तुम्हाला जायचे नाहीये आणि अन्यथा आपल्याला इथे दंडित केले जाईल। बघा, आमच्या श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने काही झालेलं नाहीये, तुम्ही खेळाडू कक्ष सोडून जायचे नाहीये। दिशेने क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते त्या ठिकाणी। या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विहीगर गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट समालोचक दीपकजी फडके यांच्या माध्यमातून सागर मात्रेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। खास करून आज पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय या स्पर्धेकरता आपण इथे पाहतो ज्यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि ज्यांच्या सौभाग्यवती सुकापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत श्रद्धाताई केनी, ते आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश केनी साहेब। तुम्ही ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता तुमच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही श्रीराम क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। रवींद्रदादा शेलके कामगार नेते चिंचवली यांच्या वतीने 10,000 रुपयाचं सहकार्य आहे। नरेश पवार माताडी कामगार संघटनेचे अध्यक्ष 15,000 रुपये। विलासदादा फडके शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका कार्यकारिणी चिटणीस 25,000 रुपयाचं सहकार्य आहे। विठ्ठल पाटील साहेबांच्या वतीने 5,000 रुपये।
गोपीनाथ फडके माजी सरपंच मोरबे 2000 रुपये आणि हरीश शेलके यांच्या वतीने इथे 2000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. पहिल्या षटकाचा खेळ नुकताच संपलेला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी अजूनही तैनात पाहायला मिळते, जिथे सागर म्हात्रे आणि अजित म्हात्रे दोन्ही बॅटरला आपण पाहतो आहोत. सागरसाठी कॅश प्राइज देखील आलंय, जे आपण नुकतंच अगदी थोड्यापूर्वी त्याची कल्पना करून दिली. दीपकजी फडके समालोचक विहीगर यांच्या माध्यमातून हा बॉल अगदी उजवे एसीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात आले. पहिलं षटक नुकतंच संपलंय. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 9. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान निलेश शेळकेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आहोत. स्ट्राईक एंडवरती बॅटर अजित म्हात्रे. आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू बॅकफुटला उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा हा बॉल इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल, परंतु नो बॉल. नो बॉल अर्थात पुढे आलेली चालून आलेली सुवर्ण संधी असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत, जिथे जिथे पुढचा चेंडू जो राहील तो अर्थात फ्री हिटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि फ्री हिटच्या बॉलवरती काय घडतंय ना हे पाहणं तितकंसं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा दिशाहीन पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत. एक्स्ट्रा रन येत असताना आपण पाहतो आहोत. इथे पत्रकारित्या योगदान देणाऱ्या सोनल पुणेकर यांच्या वतीने सागर म्हात्रे तुमच्यासाठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत. या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया, जिथे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. फ्री हिटचा बॉल पुन्हा पुन्हा वारंवार दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. अतिरिक्त धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 12. कुणालजी शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि संघातील प्रत्येक गोलंदाजासाठी. षटकना मला एखाद्या मालगाडीप्रमाणे वाटू लागलंय. डब्यावरती डबे एकाही संपत नाही आहेत असंच वाटलंय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा बॉल तो कंटिन्यू. आणखीन एक दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा सँडी पालकर सर या गोष्टीकडे कलच जास्तीचा ठेवत नाही आहेत, कारण 2 इशारे एकाच बॉलवरती त्यांना करावे लागतात. व्हाईट बॉल पुन्हा एकदा इथे फ्री हिट कंटिन्यू आहे, जो अर्थात एक नो बॉल आला आणि तदनंतर जे कंटिन्यूज येणारे हे व्हाईट बॉल अर्थात फ्री हिट चालू पाहायला मिळतं. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आपण पाहायला मिळाल्यात. WTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण राहुलजी उलवेकर स्वतः आज CEO या ठिकाणावरती उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल, यावेळेचा चेंडू उजव्यासीच्या बाहेर, जो थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. लीगल डिलिव्हरी आली. फायनली डॉट बॉल आला. फ्री हिटचा चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आला. अजित म्हात्रेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 14. धीराज शेळके गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला. हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर षटकार. हॅलो, मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. ज्यांच्या सौभाग्यवतींना दोंदिरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सन्मान्य कैलासदादा भोपी, त्यांच्या समवेत रिटगर गावचे पोलीस पाटील सन्मान्य दीपकदादा पाटील, सन्मान्य रेवण भोपी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
स्कोरकार्डवरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 22 ऑन दी बोर्ड. आघाडीचे बॅटर सागर म्हात्रे आणि अजित म्हात्रे चांगली बॅटिंग करतात. सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत स्कोरकार्डवरती 22 बनला. दुसरं षटक यावेळेला आडबा बाटणी खेळण्याचा प्रयत्न सूर गवसलाय. अजितच्या अगेन चांगली गोलंदाजी होते. जीवदान त्याला मिळालंय. जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एकंदरीत अधिराजी शेळके आपण पाहिलं 6 मिनिटं घेतलेत या इनिंगमध्ये. 6 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी. निलेश शेळके पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली आलाय. टीपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. फर्स्ट विकेट अजित म्हात्रे डी5. पंचायत सदस्य रिटगार सन्माननीय अण्णा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य रिटगार यांचं व्यासपीठावर आगमन इथे झालेलं आहे. आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने स्वागत करत आहोत. रेवण भोपी यांना आम्ही पाहतो सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांच्या समेत कैलासदादा भोपी की यापूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांच्या सौभाग्यवतींना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. कैलासदादा मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. विकेट मिळाला. नवीन बॅटर प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. प्रत्येक खेळाडूसाठी गोलंदाजाच्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुणाली शेळके यांच्या माध्यमातून विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल अराउंड विकेटने यावेळेला केवळ दिशा दिली आहे. गॅपमध्ये सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चौकार. बद्दल कैलासदादा भोपी तुमच्या संपूर्ण परिवाराचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 8 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहात. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 26. प्रत्येक बॉल नंतर आपण ही धाव पोहोचवतोय परंतु बॅटरचं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतंय की काय. ग्रामीण स्तरावरती बॅटिंग करत असताना आपण या गोष्टीकडे कल असायला हवा. आपलं कॅल्क्युलेशन फार महत्वाचं राहतं मैदानाच्या आतमध्ये. मंथन भोईर गोलंदाजी मार्क मंथन भगत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील आणि सागर म्हात्रे ही जोडी मैदानावरती आहे. बॅटिंग करणारा संघ सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चिपले टीम अर्थात चिपला 11 चिपले टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. एक दर्जेदार क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. अर्थात पहिली रजनी आपण पाहतो आहोत. खरं तर रात्रकालीन स्पर्धेमध्ये हा दैदिप्यमान असा सोहळा आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. 12 संघ आज मात्र पहिल्या रजनीमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल आणि मंथन भगतला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतो आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात आलेला पाहायला मिळालाय. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला तैनात करण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर ऑन साइडला जिथे मात्र एक डीप वाईडीस लॉंग ऑन आणि एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तदवर मात्र एक सिंगल घेण्याची मुभा होती. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती धावा त्या 27. 27 ऑन दी बोर्ड. चिपला 11 चिपले टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळाला. वाढदिवस आहे ते चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जय मोटर्सचे ओनर्स संजय दादा गवली यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला
टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. अतिथी देव भव संजय दादा गवळी साहेबांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने मात्र त्यांना वाढदिवसानिमित्ताने षटकाराने इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. चला मी सन्माननीय अनिल डवले साहेब यांना इथे आमंत्रित करतो की मनोगत आपले व्यक्त करावं. रायगड जिल्ह्यातील यापूर्वी ज्यांना रायगड जिल्ह्यातील आदर्श सरपंच या पुरस्काराने ज्यांचा गौरव करण्यात आला, साहेब आपण आपले मनोगत व्यक्त करावं. संजय होय संजय अरे मग गल्यांगाला घाला तुम्ही काय भेटलंच नाही इथं बसे असं मित्र असं असतात एवढं लेट आलं 2 मिनिटं बोलायचे तुला पण काय शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना खरं तर जे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणून मी असं सांगेन, मित्रांनो, क्रिकेटचे सामने असतील तर दिवस रात्र आपण या मैदानात क्रिकेट खेळताना दिसता, परंतु उद्याचा काळ वाईट आहे. तो म्हणजे या ठिकाणी नैनासारखा प्रकल्प येत असताना 12 TPS या नैनाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि 12 TPSचा ठेके देखील नैनाच्या माध्यमातून निघालेले आहेत. आम्ही मंडळी संघर्ष करत असताना प्राणांतिक उपोषण असेल किंवा इतर आयुधे असतील वापरली आणि जो काम 2025 मध्ये सुरुवात होणार होती, खऱ्या अर्थानं 5038 घरं या प्रकल्पामध्ये उद्ध्वस्त होत असताना सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण मंडळींनी केला. ही गोष्ट सरकारच्या लक्षात आल्यानंतर आज पाहिलं आपण, मग हिवाळी अधिवेशन असेल किंवा बजेट अधिवेशन असेल, या अधिवेशनामध्ये पनवेलच्या आमदारांनी गेली 10 वर्षे नैनाच्या प्रश्नाबाबत मौन बाळगलं होतं, परंतु 5038 घरं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पेपरवरती आणल्यानंतर तो मुद्दा बजेट अधिवेशनामध्ये त्यांना मांडावा लागला. सिडकोला दखल घ्यावी लागली, काम थांबवावं लागलं. मित्रांनो, तुमच्याकडून अपेक्षा एवढीच करतोय की जर काय तुम्हाला ग्राउंड हवे असतील, क्रिकेटसारखा खेळ टिकवून ठेवायचा असेल, तर नैना आल्यानंतर एवढी मोठी तरतूद आपल्यासाठी त्यांनी केलेली नाही आहे का जे फ्रीवर्ल्ड ग्राउंड आपल्याला आत्ता उपलब्ध होतात. उद्याच्या कालखंडामध्ये क्रिकेटसारखा खेळ देखील याच्यात बाधित होणार आहे, याची देखील आपणास जाणीव असली पाहिजे. ठीक आहे, गेली 10-11 वर्षे आम्ही मंडळी संघर्ष करत असताना आपण युवक म्हणून आपल्यासाठी आम्ही मंडळी संघर्ष करतोय. आपण आपली जबाबदारी ओळखून या संघर्षामध्ये भाग घेतला पाहिजे. भाग घेतला तरच उद्याच्या ग्रामीण भागाची संस्कृती आणि क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी ग्राउंड टिकून राहतील. अशा पद्धतीनं मी या ठिकाणून तुम्हाला आव्हान करतोय की आपण देखील या संघर्ष लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि आपला ग्राउंड आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी एक भाग बना. धन्यवाद. खरं तर राजेशजींचं मी धन्यवाद मानतोय की त्यांनी ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. अतुलजी देखील या ठिकाणी येऊन गेला. याच्या पुढं भविष्यात क्रिकेट नाही तर कबड्डीला देखील चालना द्या. मराठी मातीतला जो खेळ आहे त्यालाही देखील आपण चालना दिली पाहिजे, कारण आपण जर पब्लिक पाहिली तर
मोठ्या संख्येने पब्लिक पूर्वी जमत होती, पण लाईव्हच्या माध्यमातून आता पब्लिक जमत नाहीये. तर आपणही वेगळ्या ठिकाणी गेलो पाहिजेत आणि गावोगावात हा खेळ नेऊन पोहोचवला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. इथे गोलंदाज सज्ज असणार आहे. सन्माननीय दिनेश करमेलकर आणि भगवान शिल्के यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यानंतर लढत असेल बघा सारा शिवकर विपक्ष त्रिशा आणि दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम नाणेपैकी साठी संपर्क साधावा. अतुल शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला ऑन साइडला फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउटफील्ड फास्ट रन मिळतील 4. हा लाय चौकार. मधून लगातारचे 2 चौकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 43 ला 4 43 44 आहेत. यावेळेला आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. रन्स कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना चिपला 11 चिपले. यावेळेचा बॉल उजव्या रेषेच्या बाहेरचा वेगवान भरधाव वेगाने चेंडू इथे हाताळला होता. अतुल शेळकेच्या माध्यमातून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी द्रुतगती गोलंदाज चाणाक्य आणि चालाक पाहायला मिळतोय. इथे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 51 आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांची लढत पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपली 11 चिंचवली याच्या अगेन्स्ट खेळत असताना चिपला 11 चिपळे या 2 संघांदरम्यानची लढत. 4 षटक संपलेत. धावफलकावरती धावा त्या 51. 4 फलंदाज बाद. सरपंच संजय दादा गवळी साहेब यांचा वाढदिवस ग्रामस्थ मंडळ चिंचवली आणि सर्व सहकारी मित्रांच्या वतीने ते केला जात आहे. माताडी कामगार जनरल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांचं या स्पर्धेला आर्थिकदृष्ट्या अतिशय दमदार योगदान लाभलेलं आहे ते सन्माननीय नरेंद्र पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला शिवकर विपक्ष हरिग्राम नाणेपैकी साठी संपर्क साधावा. कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय नरेश पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रीराम क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने नरेश पवार साहेब आपण माताडी कामगार संघटनेसाठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करता त्याबद्दल आपलं सरशे इथे स्वागत आहे.
सन्माननीय माथाडी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष नरेश पवार साहेब त्यांच्या सहकार्यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. 51ला जिथे 5 फलंदाज बाद झालेत, अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. चिपला 11 चिपले टीमचा पुढचा बॉल. गोलंदाज संजयचा चेंडू खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि एक स्पेशलिस्ट गोलंदाज जो असतो ना, तो स्पेशली एक चांगलं काम करणाराच असायला हवा. मैदानाच्या आतमध्ये तेच काम करत असताना इथे संजय शेळकेला आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याने केली आहे. 51ला 5. पुढचा बॉल. यावेळेला लोड फुल टोस आडव्या बॅटने केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अथर्वच्या बॅटमधून षटकार आला. यस अंपायर. बॅटिंग टीमने डीआरएसचा कॉल केला. वेस्ट साइड पाहिली जाईल. बॅटिंग टीमने डीआरएसचा कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळालाय. खरं तर वेस्ट साइड किती होती, एक्झॅक्टली किती आहेत त्याची चर्चा आणि शहानिशा निश्चित होईल. कारण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे आरसीबीच्या अगेन्स्ट. आणि मुंबई इंडियन्सचा आणि भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा या गोष्टीचा नेहमीच उल्लेख करत असताना म्हणतो की फेअर डिलिव्हरी आहे. तो नेहमी म्हणतो की डीआरएस आहे तर घरी घेऊन जाऊन काय करायचं आहे. इथे खरं तर या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 5 विकेट गमावल्यात. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 57 बनल्यात. 57ला 5. पुढचा बॉल. कमी गतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. इथे रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. एकेरी धाव लेग बाईकच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 58 बनल्यात. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू आहेत शेष. फटके येतील का विशेष याची चर्चा निश्चितच होईल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण जिथे 58 पाहायला मिळाल्यात. 58 ऑन दी बोर्ड आहेत. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत चिपले टीमसाठी. पुढचा बॉल. संजयचा हा चेंडू समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये डाऊन द ग्राउंड केलाय. टोकलाय. षटकार. ते बघा संजय दादा गवली साहेब, माजी सरपंच, जय टू व्हीलर्स मोटर्स मल्टी शोरूमचे ते ओनर्स आहेत. आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने आमचे मित्र कैलास डुगरे आणि करण जांभले यांच्या वतीने दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत. जिग्नेश पाटील या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची लावली आहे वाट. षटकार ठोकलाय त्याने. संघाची धावसंख्या 64. 64 ऑन दी बोर्ड. उजव्यासीच्या बाहेरचा कॉट बिहाइंडची अपील. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. 64 धावा धावफलकावरती आहेत. 65चं टार्गेट. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या वादामध्ये बदल करूयात आणि बाबू शहा सर यांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू.
आज का रात का देखिए बात करेंगे सेकंड मुकाबला यहाँ पर से 65 रनों की टारगेट है यहाँ से। चलेंगे मैच के तरफ यहाँ पर से। आज यहाँ पर क्राउड देखिए एकदम से भरा हुआ। यहाँ पर कई सारे देखिए मान्यवर अतिथि हम देख सकते हैं शाम से यहाँ पर जिनका देखिए यहाँ पर खास सम्मान और उसके साथ साथ देखिए बात करेंगे इस मुकाबला में भी देखिए आगे बढ़ते हुए कदम रखेंगे यहाँ से। और पहला गेंद के बाद देखिए यहाँ से मौका दे दिया भाई यहाँ से बड़ा विकेट देखिए बिग विकेट यहाँ से गिरता हुआ यहाँ से खास करके बात करेंगे संजय सिल के यहाँ पर पहला गेंद के पर 0 पर आउट। ग्राम नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। नाणेफेक इथे संपन्न होईल त्यानंतर बाबूशा इथे बाईट घेतली जातो माईक बंद असेल फक्त नाणेफेक। आज ज्यांचा वाढदिवस आहे जे मोटर्स 2 व्हीलर्स मल्टी शोरूमचे ओनर्स संजय गवली साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल शिवकर निर्णय फक्त शतरक्षण काढण्याचा निर्णय O2 लगेच आता वळूया पत्रकार बंधू यांच्याकडे। कहला जाता डुकरे इनकी तरफ से बंटी के लिए खास करके देखिए चौके के हैट्रिक के लिए 500 हर चौके के लिए यहाँ पर देखिए 500 यहाँ पर है।
तो चलिए उमेश पाटिल देखिए इनकी तरफ से यहाँ पर मंगेश भगत के लिए देखिए हर छक्के के लिए यहाँ पर से मंथन भगत के लिए देखिए बात करेंगे तो यहाँ से हर छक्के के लिए देखिए 1 लाख करके यहाँ से 3 छक्के के लिए देखिए 2000 और हर छक्के के लिए 500 रुपया। चलिए उमेश पाटिल चलेंगे मैच की तरफ। बहुत बढ़िया देखिए खास देखिए पत्रकार यहाँ से इंटरव्यू लिया जा रहा था जिसके कारण कमेंट्री नहीं पहुंचा पा रहे थे लेकिन सब जाएंगे। और ये चलिए भाई कैश प्राइज इनाम तो बड़ा तेज लगा लेकिन से तेज तरार देखिए बल्ले को छोकर पूरी विकेट को बिखारता हुआ यहाँ से विकेट नंबर गिरता हुआ यहाँ से दूसरा। सुदाम डबली जर उपस्थित असाल तर आपण विष्णुशेठ शेलके चिंचवले यांच्याशी संपर्क साधायचा आहे। बहुत सारा देखिए यहाँ पर कैश प्राइज है। कैश प्राइज देखिए बहुत सारा जहां पर खिलाड़ियों के लिए था लेकिन से यहाँ पर देखिए चलेंगे मैच की तरफ। दीपक फड़के सर देखिए बात करेंगे विगर इनकी तरफ से भी देखिए बैटिंग के दौरान भी था। सागर के देखिए विकेट के लिए भी देखिए यहाँ पर था लेकिन सागर का स्पेल यहाँ पर कंप्लीट हुआ है। सागर के हर विकेट के लिए 200 रुपया जब वापस आएंगे अगर दूसरा ओवर में गेंदबाजी मिला और उसके साथ साथ सन्माननीय केतन नेगुकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे। चलिए यहाँ पर ऊंचाई भरी है लंबाई की कमी यहाँ से फील्डर स्क्रीन के नीचे और एक विकेट गिरता हुआ। अब ये टारगेट थोड़ा सा कठिन दिखता हुआ। संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते माजी सरपंच संजय गवली साहेबांना दीर्घायु वाढदिवसानिमित्ताने उत्तम आणि दीर्घायुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत। बहुत बढ़िया देखिए यहाँ से कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ पर सेकंड ओवर चलता हुआ लेकिन से टीम का स्कोर देखिए यहाँ से 7 रनों तक पहुंचा है लेकिन से मंजिल दूर है लेकिन नामुमकिन नहीं। अभी अगर स्कोर की बात कर लेंगे तो यहां से देखिए निराश कर रहे हैं। यहाँ पर 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और टीम का स्कोर देखिए 7 रन तक पहुंचे। यहाँ पर थोड़ा समय को देखिए कॉपरेट करना होगा और चलेंगे थोड़ा टीजी के पास लेकिन अभी भी देखिए 18 गेंद शेष है यहाँ पर लेकिन दिल्ली थोड़ा दूर है मंजिल थोड़ा दूर है। अभी भी देखिए यहाँ पर 58 की जरूरत है। थोड़ा सा बल्लेबाज को देखिए सर में कफन बांधना होगा भाई। यहां से सागर देखिए गेंदबाजी के लिए वापस आते हुए और जिक्र किए थे हमने सागर के यहां पर से खास करके देखिए 200 रुपया देखिए यहां से सागर के विकेट के लिए देखिए बात करेंगे यहां पर दीपक फड़के सर विकेट देखिए यहाँ पर। आइए दीपक सर आपका स्वागत है वेलकम है। और ये चलिए मौका यहाँ से खुद सागर ओ ये देखिए क्या हद तक है मौका था एक अच्छा यहाँ से मौके की गवाते हुए यहाँ से चिपला 11 देखिए बात करेंगे चिपले टीम है बहुत बढ़िया देखिए यहाँ से
कमाल के देखिए बात करेंगे यहां से। और ये चलिए बहुत बढ़िया देखिए अच्छा ड्राइव करते हुए फील्डर्स हैं यहां पर बन के दर्शक और आता हुआ 4 रन। चिपले पे देखिए बड़ा टूर्नामेंट पिक्स आमदा ट्रॉफी देखिए और सागर ने भी देखिए वहां पर खूब मेहनत लिए थे और तजर के साथ साथ आज के मैदान के अंदर और यहां पर भी 6 रन आता हुआ रिस्क था थोड़ा सा यहां पर लेकिन कहते हैं ना जिंदगी में रिस्क और रिस्क होना बहुत जरूरी है लेकिन ये रिस्क देखते हैं कितना बड़ा होता है यहां से इसको कुल स्कोर देखिए सागर पहुंच गया 20 रन यहां से अभी भी देखिए यहां से 45 की जरूरत है 45 की जरूरत है ये 2 गेंद अगर 2 बड़ा हिट आता है गेम में वापस आएंगे नहीं अब थोड़ा कठिन यहां से देखिए सागर मात्रे देखिए नाम सागर है भाई और बता दिया गम की आंधियों में गुजर जाऊंगा अपनी टीम को जीत दिलाने के लिए सागर में क्या समंदर में उतर जाऊंगा कहते ना अगर समंदर आपका मंजिल है तो फिर नाव में बैठकर जाल फेंकने से कुछ फायदा नहीं है समंदर में आपको उतरना पड़ेगा और सागर ने वही काम किया भाई यहां से लेकिन थोड़ा सा देखिए दिल टूटेगा यहां से अपनी 11 देखिए चिंचोली टीम खास करके बलराम पाटिल साहब भी देखिए हम देख सकते हैं यहां से आज का एंजॉय लेते हुए टीम का स्कोर देखिए सागर पहुंचा यहां से 21 देखिए 21 रन यहां से 21 रन चला पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे पाण्याची पूर्तता करायची आहे व्यासपीठावर आपण इथे पाहतो जय मोटर्सचे शोरूम 2 व्हीलर्स मल्टी शोरूमचे ओनर्स माजी सरपंच चिंचवली संजय दादा गवली साहेब तुम्ही या स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईक खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल मी पुन्हा एकदा चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा राजेश शेठ केनी साहेब यांना मी इथे पाहतो पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे केनी साहेब खऱ्या अर्थाने तुमचं कार्य आम्ही कोविडच्या कालावधीमध्ये बघितलं ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना खऱ्या अर्थाने कोविडच्या कालावधीमध्ये अनेकांना मदत कार्य करण्याचं काम मग खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून झालं अनेकांना नेहमीच मदत कार्य आहे कोविड रुग्णांना खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवा योग्यरित्या सुरक्षितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सातत्याने तुम्ही आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात राहून अनेकांना मदत कार्य करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं आणि 10 ते 15 दिवसापूर्वी एक मेसेज आपण सर्वांनी रीड केला असेल एका व्यक्तीला खऱ्या अर्थाने बघा एका रुग्णाला तेरणा हॉस्पिटलमध्ये नवी मुंबई येथे दाखल केल्यानंतर त्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती त्यावेळेस डॉक्टरांनी चक्क त्याला खऱ्या अर्थाने ऍडमिट करण्यास नकार दिला प्रथमतः त्यांच्याकडून 1 लाख रुपयाचं खऱ्या अर्थाने 1 लाख रुपये जमा करण्यास खऱ्या अर्थाने त्यांना सूचना देण्यात आल्या परंतु परिस्थिती गरीब होती त्यानंतर त्यांनी राजेश केनी साहेबांना फोन केल्यानंतर ताबडतोब त्या व्यक्तीला खऱ्या त्या रुग्णाला योग्य त्या रीत्या खऱ्या अर्थाने लगेच ताबडतोब उपचार तिथे उपलब्ध झालं ही सेवा त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि म्हणून राजेश केनी साहेब तुमच्या कार्याला आम्हा सर्वांचा खऱ्या अर्थाने सलाम आहे अशीच अविरत सेवा तुमच्या माध्यमातून सातत्याने घडत राहो याच आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला भावी वाटचाली करता मनपूर्वक आमच्या शुभेच्छा असणार आहेत नहीं बिल्कुल देखिए महागुरु सर कहते ना समाज में ऐसा इंसान ढूंढो जो मुसीबत में ज्यादा तस्वीर में कम है और राजेश दादा केनी साहब देखिए बात करेंगे बड़ा अब अच्छी बात आपने यहाँ पर जिक्र दिए महागुरु सर देखिए चाहे हॉस्पिटल का सुविधा लीजिए गरीबों को देखिए मदद करने में राजेश दादा केनी साहब देखिए बात करेंगे यहाँ पर सही तो बात बताया कि समाज में ऐसा कोई नूर ढूंढो जो मुसीबत में ज्यादा तस्वीर में कम है और जिसमें देखिए राजेश दादा केनी साहब है
मैच में देखिए थोड़ा सा बात करेंगे, रोमांचक कंप्लीट होते जा रहा है, जिसके कारण यहाँ पर देखिए टारगेट में कहूंगा इतना बड़ा नहीं था, 65 5 ओवर में बनता रहता है, लेकिन इसलिए कहा जाता है कि मारने वाले से बचाने वाले को बड़ा, और गेंदबाजी भी अच्छी दिखाई यहाँ से चिपला 11 चिपले टीम देखिए यहाँ से, और जितनी भी सराहना किया जाए उतना ही कम देखिए यहाँ से। और थोड़ी घर के यहाँ पर घर के टूर्नामेंट के ऊपर देखिए टीम है बहुत जल्दी देखिए यहाँ से बाहर निकलता हुआ यहाँ से निराश करेंगे यहाँ से। संजय सिल्के का विकेट देखिए शुरुआत में शून्य पर गिरा, बाकी के देखिए कोई बल्लेबाज डटकर बल्लेबाजी नहीं कर पाए, थोड़ा सा देखिए सतीश सिल्के कुछ समय के लिए जान डालने की कोशिश की, लेकिन मैच उनसे भी दूर निकलता हुआ यहाँ से। कोई बात नहीं, यहाँ पर क्रिकेट में होता रहता है दोस्तों, कहते हैं ना वक्त बुरा रहता है रक्त नहीं। अगर वक्त अच्छा हो तो आप हाथी के 2 पैर से भी निकल सकते हो, वक्त बुरा हो तो आप चींटी से भी बच नहीं सकते हो। 21 रन देखिए यहाँ से। मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त समय यहाँ से। और ये जो आजकल जो नए खिलाड़ी खेल रहे हैं ना, युवा खिलाड़ी, मैं कहूंगा थोड़ा सा 40+ के खिलाड़ी से भी सीख लेना चाहिए यहाँ पर, क्योंकि कितनी उन्होंने संतुलन क्रिकेट खेलते हैं, बैलेंस क्रिकेट, जगह पे लेकर कट खेलते हैं, कवर ड्राइव, आउट ड्राइव है, आप जाते ही देखिए छक्का चौका लगाने की कोशिश करते हैं। आज 40+ के टीम देखिए बात करेंगे, रेगुलर टीम को भी मात दे रहे हैं, फाइनल तक पहुंच रहे हैं यहाँ से। इसलिए कहते ना बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। लेजेंड से कुछ सीखने की बातें हैं, और ये चीज कहीं ना कहीं आपको आगे लेकर जाएगा यहाँ से। थोड़ा टीवी पर भी मैच ऑन कीजिए। सन्मानित चिंचवली गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व भगवान दादा शेळके यांच्या वतीने स्पर्धेला 2001 रुपयासह देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल श्रीराम क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने भगवान दादा शेळके तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। तो चलिए रेवन भोपी साहब को देखिए भी हम देख सकते हैं यहाँ पर से स्वदेश देखिए यहाँ से खाना जिनकी तरफ से निश्चित रूप से यहाँ पर मैच थोड़ा सा देखिए महागुरु सर बात करेंगे, नजर हटा रहा है यहाँ से, लेकिन कोई बात नहीं, कहते ना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। और वो देखिए दिखाई यहाँ पर चिपलाई 11 देखिए चिपले टीम यहाँ से, और थोड़ा सा देखिए निराश रहेंगे, कहीं क्राउड देखिए यहाँ से मैदान छोड़ रहे हैं, और क्राउड जुड़ेंगे यहाँ पर लगातार देखिए आपको। पांच नाइट देखिए लगातार से। चलिए हम बात करेंगे हमारे राहुल भाई उल्लूकर देखिए WTC लाइव है, और कितना देखिए लगा नहीं था कि मुझे यहाँ पर महागुरु से चर्चा हो रहा था, शादी का समय, हल्दी का समय यहाँ पर, और क्रिकेट है कहीं ना कहीं थोड़ा सा धीमा पड़ रहा है, लेकिन आज क्राउड ने यहाँ पर साबित कर दिया कि जितनी क्रेज देखिए रहता है, बैलगाड़ी शरीयत लीजिए, शादी हल्दी, और क्रिकेट को भी देखिए उतना बड़ा रस्म से निभाते हैं यहाँ से। ये तो पूरी दुनिया में देखिए टेनिस क्रिकेट खेला जाता है, लेकिन सबसे बड़ा जिसे एक इबादत पूजा के जैसे इस क्रिकेट को जिसका एंजॉय लिया जाता है, और जिसे बड़ी अच्छी तरह से धर्म जैसे मानते हैं, वो महाराष्ट्र भाई। और महाराष्ट्र के 2 हिस्सा रायगढ़ और ठाणे देखिए यहाँ से 6 रन आता हुआ, लेकिन समय बहुत देर हो चुका है, क्योंकि ये थोड़ा पहले आ जाता है, क्योंकि समय के पास भी समय नहीं रह सकता है, समय दे। और यहाँ पर ओवर में देखिए अभी गेंद बचा है 3 केवल, बहुत जल्दी गेंद आया, डीजे को मौका नहीं उतना मिल पाया, लेकिन डीजे सागर देखिए तारीफ करना चाहूंगा, बहुत कमाल के देखिए साउंड सिस्टम भी देखिए मजा आता हुआ। पिछले 4-5 महीने से कमेंट कैलाश दादा डुकरे देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से, और रॉक स्टार देखिए उनके सामने यहाँ पर नहीं, 2 गेम चेंजर है भाई, एक कमेंट्री की दुनिया में और एक क्रिकेट की दुनिया में। और प्रवीण गायकर ने देखिए बात करेंगे 40+ में आ गए भाई, मुझे लगता है बचकर रहना होगा। इस सीजन देखिए उन्होंने डेब्यू किया, और क्या बल्लेबाजी दिखाई यहाँ से। हो सकता है रॉकस्टार 40+ में मुझे लगता है जैसे मौसम शेख को हमने देखा 3-4 बाइक चटका दिए, तो प्रवीण गायकर नको बाइक नहीं पाई चलिए नहीं बिल्कुल सा बहुत अच्छा देखिए, अच्छा लगता है देखिए ये चेहरा जब टेनिस क्रिकेट में रहते हैं। हमारे महागुरु देखिए MD सर है, मैं कभी भी कहता हूँ ना, हमारे किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा, हमें उनसे क्या लेना देना। हमारे पास आज एंकर की दुनिया में देखिए महागुरु सर है एक हीरा, चाहे शादी लीजिए, हल्दी लीजिए, क्रिकेट लीजिए, कोई भी सवाल लीजिए, नो डाउट हम एकदम से रिलैक्स मूड में कमेंट्री करते हैं, हमें पता रहता है हमारे महागुरु हैं, और अच्छी तरह से मेहमानों की तरफ से कोई कमी नहीं रहेगा। और राजेश दादा केनी साहब देखिए इनके साथ कुछ चर्चा गुफ्तगू चलता हुआ, मैच कंप्लीट हुआ, थोड़ा सा यहाँ से चर्चा चलता रहेगा पूरी रात है, मैच भी देखिए अच्छा बनता रहेगा। लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ थोड़ा कदम बढ़ाएंगे, पहले बल्लेबाजी की तरफ जाएंगे। यहाँ पर बल्लेबाजी में किसने क्या कुछ रन जोड़ा यहाँ से,
सन्माननीय माताडी कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नरेश पवार साहेब यांच्या वतीने या स्पर्धेत